नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडमधून मोठी बातमी येते आहे। नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड एमआयडीसीतील एका ॲल्युमिनियम कंपनीत शुक्रवारी सायंकाळी भीषण स्फोट झालाय। या कारखान्यात ॲल्युमिनियम फॉईल आणि पावडरची निर्मिती केली जायची। या स्फोटात 6 मजूर गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोघांना नागपुरातल्या मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। उमरेड पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी 6:45 वाजेदरम्यान हा स्फोट झाला। एमएमपी नामक या इंडस्ट्रीत ॲल्युमिनियमच्या फॉईल आणि पावडर निर्मिती केली जायची। स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। स्फोटानंतर कारखान्याचा मोठा भाग क्षतिग्रस्त होऊन आग लागली। आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या। ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी 12 कामगार तिथे काम करत होते। हे कामगार जखमी झाले असून 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर त्यापैकी दोघांना मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। तुर्तास तिथे बचाव कार्य सुरू असून स्फोटाची कारणं तपासण्याचे काम सुरू आहे।